तुमच्या पैशाचा, सोन्याचा, नाण्याचा जेव्हा नसेल तुमच्याकडे एकही थेंब पाण्याचा, एकही थेंब पाण्याचा. नमस्कार, माझे नाव सई श्वेता मिथुन बागल, इयत्ता 5वी, केंद्रशाळा मोखाडा येथील विद्यार्थिनी. विषय सादर करीत आहे पाणी वाचवा, जीवन वाचवा. मित्रांनो, पाण्याला आपण जल म्हणतो. यात 2 अक्षर येतात. ज म्हणजे जन्मापासून आणि ल म्हणजे लयापर्यंत. जन्मापासून ते लयापर्यंत जे आपली साथ देतं ते म्हणजे पाणी. विज्ञानानुसार मनुष्याच्या शरीरात 60 ते 70% पाणीच असतं. तर विचार करा, जर आपल्या शरीरातले पाणी काढून घेतले तर आपले वजन किती राहील सांगा बघू. अगदी आईच्या पोटात असताना पाणी आपली काळजी घेते, तर जन्माला आल्यानंतर आपण तर पाण्याची काळजी घ्यायलाच हवी ना. गल्लीपासून ते दिल्लीला जाणारा हा प्रश्न हा आता थेट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या पाठोपाठ वाढतही बनत आहे. जर या शतकात महायुद्ध झालेच तर ते पाणी प्रश्नावर होईल असे बाकी जागतिक बँकेचे उपाध्यक्ष डॉक्टर इस्माईल यांनी केले आहे. पाणी प्रश्नावरून शेती क्षेत्रात भावांमध्ये भांडण होत आहे. सार्वजनिक नळाच्या ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी मारामाऱ्या होत आहे. हे सर्व बघून मला तर वाटतं तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात भविष्यात नाही तर ती कुठे आताच झाली आहे. आणि जर या महायुद्धापासून आपल्याला वाचायचं असेल तर जल संवर्धन करणे हे गरजेचेच आहे. निसर्गाने दिलेले पाणी आज आपल्याला विकत घ्यावे लागते. हंडाभर पाण्यासाठी गरिबांना वनवन भटकावे लागते. दुष्काळाच्या अवकृपेने तुमचे आमचे वांदे झाले. टँकर आणि विसरीवाल्यांचे दाम मात्र दुप्पट झाले. त्याच्यासाठी पाण्याचा पैसा, आपल्यासाठी पैशाचे पाणी. धावणाऱ्या टँकर मागे वेगळीच कहाणी आहे. धावणाऱ्या टँकर मागे वेगळीच कहाणी आहे. ज्या प्रगत मानवाने दुसऱ्या ग्रहावर पाणी शोधण्यासाठी मनुष्य यशस्वी झाला, त्या प्रगत मानवाला अजूनही पाणी निर्माण करता आले नाही. जी गोष्ट आपण निर्माण करू शकत नाही ही गोष्ट तर आपण वाचवू शकतो ना. म्हणून सांगते, आजची बचत उद्याचा आधार. भूजल संवर्धनाचा करूया निर्धार. आता तरी पाण्याची कपात करा, नाहीतर भविष्यात कपात पाणी पिण्याची वेळ. हे लक्षात ठेवा. माझ्यासारखे अनेक लोक इथे पाणी अडवा, पाणी जिरवा सांगतात, पण खरंच पाणी अडवणारे आणि पाणी जिरवणारे खूप कमी भेटतील. याचीच तर मला खंत वाटते. आपल्या पूर्वजांनी पाणी नदीत विहिरीत पाहिले. आपण पाणी बॉटल आणि पाऊच मध्ये पाहतो. पाण्याचा जर आपण असाच गैरवापर करत राहिलो तर आपली पुढची पिढी नक्कीच पाणी कॅप्सूलने पिईल असे मला वाटते. म्हणूनच सांगते, पावसाच्या पाण्याचा थेंब ना थेंब अडवा, तो मातीत जिरवा. बिकॉज सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ, नो वॉटर नो लाईफ. काही वर्षांपूर्वी लातूरकरांची तहान भागवण्यासाठी कृष्णा नदीतून लाखो लिटर पाणी रेल्वेने आणावे लागले. याला कारणीभूत कोण? मनुष्यच ना. त्याची वृक्षतोडच ना. अहो, इस्रायल सारख्या देशात आपल्यापेक्षा 10% पाऊस पडतो, तरी तिथं नंतर बस पडू शकतं. याचं कारणीभूत तिथलं वॉटर मॅनेजमेंट. त्यांचा अभ्यास इतका पक्का आहे की एकदा नातू पाणी पडले की ते 7 वेळा रिसायकल यूज होऊनच बाहेर पडते. हे आपण अंदाज का आणू शकत नाही? आपल्याकडे पुराचे 85% पाणी हे समुद्राला वाहून जाते. आपल्याकडे जल संवर्धन करण्यासाठी पाण्याची कमतरता नाही तर नियोजनाची कमतरता आहे. म्हणूनच शेती क्षेत्रात ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर केला पाहिजे. कारखान्याच्या पाण्याचा रिसायकल यूज करूनही आपण पुनर्वापर करू शकतो. घरातील सांडपाण्यासाठी घराबाहेर शोधखड्डे बांधू शकतो. यात आपण स्त्रियांनाही सामील करू शकतो. म्हणजे हंड्यातलं पाणी शिळ होणार नाही आणि रात्री घासलेल्या भांड्याचे पाणी वाया जाणार नाही. अहो, शिवरायाच्या गडावरील वॉटर मॅनेजमेंटचा आदर्श घ्या. अहो आणि हो, कृत्रिम पावसासाठी लाखो रुपये खर्च होऊ द्यायचे नसतील तर सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग, रूफ रेन वॉटर हार्वेस्टिंग याचा उपयोग करून मनी बँक, ब्लड बँक सारखाच वॉटर बँक सुद्धा तयार करा. त्याने आपला भूजल साठा सुद्धा वाढेल. तो बूंद जिंदगी के लिए हे फक्त पुरेपुरतं मर्यादित न ठेवता पाण्यासाठी ही लक्षात ठेवा. आपली वाणी आणि पाणी दोन्ही गरजेचे आहे. कारण वाणी आपलं वर्तमान काळ सुरक्षित ठेवेल तर पाणी आपलं भविष्य काळ सुरक्षित ठेवेल. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल, थेंब थेंब पाण्याचा लाख लाख मोलाचा, लाख लाख मोलाचा.
धन्यवाद.